आई कार्ड दीजिए चुपचाप से। आई कार्ड देना, तेरा शनिशा करता हूं ना मैं। कहां से आया, कब आया, कौन सा साल में आया, किधर से आया, यहां जन्म हुआ कि क्या हुआ, वो सब पूरा पता करता हूं ना, पता करता हूं तेरे बारे। और अगर तू घुसखोर निकला ना तो तेरे को यहीं से उठा के ले जाऊंगा। नमस्कार, आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल। 17 एप्रिल 2026 रोजी गोरेगाव पश्चिम येथे म्हाडाने मोतीलाल नगर यांच्या पुनर्वसनानिमित्त जी सभा भरवण्यात आली, या सभेमध्ये म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी ज्याप्रमाणे भर सभेमध्ये आयडी विचारून घुसखोर हा शब्द उच्चारून स्थानिक रहिवाशाला घुसखोरीचा उपमा दिली, यावरून अधिकाराचे जो स्वतः ऑफिसर असताना देखील त्याने असे अपशब्द उच्चारून लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे। तर यावरून असे लक्षात येत आहे की मागच्या वेळेला देखील ज्याप्रमाणे एका पुनर्वसनानिमित्त म्हाडामध्ये जी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यावरती मारहाण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला आहे, हेच संजीव जयस्वाल यांनी मारहाण केली असा आरोप होत असताना सोबतच बाजूलाच पत्राचाळ आहे, या पत्राचाळीच्या मध्ये देखील 2 कोटीचा अपव्यवहार केल्याचा मंत्रिमंडळाचा आरोप असताना असे अधिकारी जर लोकांना मीटिंग मध्ये जर भर सभेमध्ये धमकी जर देत असतील तर साहजिकच आहे, लोक भयभीत होणार आहेत। आणि म्हाडाने देखील पाहिले आहे की स्थानिक लोक किती दमली आहेत आणि कशा प्रकारे त्यांचा एकोपा आहे। आणि म्हाडा अधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे पाहिले की लोकांचा एकोपा इकडे दिसत नाही आहे, तर या संधीचा ते नक्कीच फायदा घेणार आहेत। म्हणजेच एकंदरीत फोडा आणि राज्य करा ह्या देखील गोष्टी इकडे राबवू शकतात, असे भीतीचे वातावरण स्थानिक लोकांनी ऑफ द रेकॉर्ड मध्ये ग्राहक राजाला सांगितले आहे। डेव्हलपमेंटला म्हणजे पुनर्वसनाला आमचा विरोध नाही आहे, परंतु म्हाडा अधिकाऱ्यांनी जो शब्द वापरला आहे यावरून आम्हाला तरी असं वाटतं आहे की मीडिया मध्ये तुम्ही ज्याप्रमाणे सांगतायत मोतीलाल नगरचा विकास असा होईल तसा होईल, आणि जेव्हा आमच्याकडे प्रत्यक्ष येऊन मीटिंग करतात आणि मीटिंगच्या दरम्यान काही लोकांच्या विरोधामुळे ज्या बाकीच्या 3000 लोकांचा नुकसान होत आहे, यावरती तुम्ही मीटिंग अर्धवट ठेवून जातायत आणि जाताना ज्याप्रमाणे धमकी देऊन जातात, यामुळे स्थानिक लोक भयभीत झाले आहेत। तर येणारा काळ ठरवणार आहे की तेथे हातोडा चालणार आहे का बुलडोजर चालणार आहे, का सामंजस्याने म्हाडा अधिकारी यावरती पुढे निर्णय घेणार आहेत, हा येणारा काळ ठरवणार आहे। तर पुढील अपडेट पाहण्यासाठी आमचा चॅनल पाहत राहा, ग्राहक राजा न्यूज चॅनल। धन्यवाद।